चंदगड तालुक्यात मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी लिहिली पालकांना पत्र। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न। विद्यार्थ्यांच्या भावनिकतेला पालकांच्या प्रतिसादाची गरज। दिनांक 7 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवून मतदान जनजागृती करण्यासाठी चंदगड तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे। मतदान करण्यामध्ये काही मतदारांच्या मध्ये उदासीनता असते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते। म्हणून मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून भावनिक आव्हान केलंय। चंदगड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आज सर्वत्र हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये शाळेतील 100% विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना भावनिक साद घालताना पत्रात लिहिलं आहे की तीर्थस्वरूप आईबाबांच्या सेवेशी साष्टांग नमस्कार। भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झालं आणि एकाच वेळी सर्व भारतीय मतदार झाले। निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार वापरणं हे आपलं कर्तव्य आहे। लोकसभा निवडणूक 2024चं मतदान आपल्या प्रभागात दिनांक 7 मे 2024 रोजी होत आहे। माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करावेच असा माझा हट्ट आहे। आपल्या कुटुंबातील आणि गल्लीतील मतदारांना मतदानासाठी सोबत घेऊन जाल तर मला खूप आनंद होईल। आपण माझा हट्ट नक्की पूर्ण कराल याची मला खात्री आहे। आपला आपली आज्ञाधारक। देशाची लोकशाही बळकट करून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना केलेलं आवाहन निश्चितच कौतुकास्पद आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जावा असं आवाहन केलंय।